वेलकम गाईज. आज आपण बनवतोय लसूणी भेंडी. भेंडी बऱ्याच पद्धतीनं बनली जाते, पण या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. तेल गरम झाल्यानंतर मी थोडासा जिरा याच्यामध्ये टाकला होता आणि कढीपत्ता फ्राय करून घेतला. आता आपण कांदा टाकून त्याला हलकासा फ्राय करूया. कांदा फ्राय झाल्यानंतर आता मी लसणाचे जे बारीक काप केले होते ते याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे आणि त्यालाही आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता चांगलं परतले गेलेले आहेत, तर आपण याच्यामध्ये तिखट टाकूया. तिखट तुमच्या अकॉर्डिंग टाका. थोडासा धनिया पावडर, हळद आणि त्याच्यानंतर मी थोडासा गरम मसाला याच्यामध्ये ॲड केली. आता तेलामध्ये आपल्याला मसाले चांगले परतून घ्यायचे आहे. आपण कमी मसाले यूज करतो आहे, पण त्याला व्यवस्थित आणि प्रॉपर वेने आपल्याला भाजले गेले ना तर भाजी फार छान बनते. आता याच्यामध्ये मी भेंडी ॲड करते, ज्याची मी अशा पद्धतीनं कट करून घेतली आहे भेंडी. ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि आता याला व्यवस्थित एकदम आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता भाजीमध्ये कसलंही पाणी ॲड नाही करायचं आहे आपल्याला, फक्त वाफेवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. हे बघा, मी एक 5-10 मिनिट मी फक्त वाफेवर शिजवून घेतले. ही अशा पद्धतीने भेंडी दिसते. आता थोडंसं चवीपुरतं मीठ आपण याच्यामध्ये ॲड करूया. मी कमी लोकांसाठी बनवते, तुम्ही घरी जेवढे मेंबर असतील त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही क्वांटिटी घेऊ शकता. आता याच्यामध्ये मी कूट ॲड केलेलं आहे शेंगदाण्याचं. शेंगदाणे भाजून त्याला बारीक वाटून घेतलेलं आहे, ते मसाल्यामध्ये आपल्याला ॲड करायचं. याच्यामुळे एक भाजीची चव एकदम वेगळी लागते आणि खूप छान चव येते भाजीला. मराठवाड्यामध्ये शेंगदाण्याचं कूट जे आहे प्रत्येक भाजीमध्ये वापरलं जातं. हे तुम्ही यूज करून बघा, भाजी नक्की तुम्हाला आवडेल. शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर भाजी परत आपल्याला वाफलून घ्यायची आहे 2 मिनिट फक्त. आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये छोट्या रेसिपी सांगतो, ज्या टिफिनसाठी खूप इझी होतील लवकर आणि त्या तुम्हाला नक्की आवडतील. आपले प्रत्येक व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि भाजी आपली रेडी झालेली आहे आणि आपण आता ती खाण्यासाठी सर्व करू शकता. थँक्यू सो मच.